जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित पवार. आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत आहे. मी आपणासाठी घेऊन आलो आहोत नवीन व्हिडिओ, ज्याचे नाव आहे भौम प्रदोष. भौम प्रदोषचे महत्व काय आहे, भौम प्रदोषाची कथा काय आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. आणि आपणास व्हिडिओ आवडल्यानंतर आपण नक्कीच सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो. जी प्रदोष मंगळवारी येते त्या प्रदोषला भौम प्रदोष असे म्हटले जाते. भौम प्रदोष हे शारीरिक व्याधींचे निवारण करणारे तसंच कर्जापासून मुक्ती देणारे व्रत आहे. ते सुख, शांती, संपत्ती व समृद्धी देणारे आहे. तसेच पापनाशक व्रत म्हणूनही हे व्रत ओळखले जाते. हे व्रत करणाऱ्याने व्रतदिनी उपवास सोडताना गहू आणि गुळ यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. उदाहरणार्थ गहू आणि गुळाची लापसी किंवा शिरा, गव्हाची चपाती व गुळ इत्यादींचा वापर व्रत सोडताना करावा. चला तर बंधू भगिनींनो, आता ऐकूया भौम प्रदोष म्हणजे मंगळ प्रदोष व्रत कथा. फार वर्षापूर्वी एका नगरामध्ये एक म्हातारी राहत असे. तिला एक पुत्र होता. त्याचे नाव होते मंगलिया. ती म्हातारी हनुमंताची श्रद्धेने उपासना व भक्ती करीत असे. प्रत्येक मंगळवारी हनुमंताचे व्रत करीत असे. हनुमंताची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करीत असे. त्या दिवशी ती जमीन सारवत नसे, माती खणत नसे. अशा प्रकारे तिने बराच काळ व्रताचरण केले. एकदा हनुमंताने तिच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचे ठरवले. तो साधू वेश घालून तिच्या घरी गेला. म्हणाला की माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा कोणी हनुमंताचा भक्त येथे आहे का? त्याचा आवाज ऐकून म्हातारी बाहेर आली. तिने साधूला नमस्कार केला व म्हणाली, महाराज, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? साधू म्हणाला, मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मी येथे स्वयंपाक करून भोजन करू इच्छितो. तू देशील का? थोडीशी जमीन सारून दिली तर बरं होईल. म्हातारीची द्विधा मनस्थिती झाली. ती हात जोडून म्हणाली, महाराज, आज माझे व्रत आहे. आजच्या दिवशी जमीन सारवणे व माती खणणे अशी कामे करीत नाही. या व्यतिरिक्त मला जी सेवा सांगाल ती मी अवश्य करेन. साधूने तिला तशी प्रतिज्ञा कराव्यास सांगितली. मग तो म्हणाला, तुझ्या मुलाला येथे बोलावून घे. त्याला पोटावर झोपायला सांग. मी त्याच्या पाठीवर आग पेटून स्वयंपाक तयार करणार आहे. साधूचे बोलणे ऐकून म्हातारीच्या पायाखालची जमीनच सरकली. दिलेले वचन पाळणे याशिवाय तिच्या पुढे अन्य कोणताही पर्याय नव्हता. तिने जड मनाने मंगलियाला हाक मारली व त्याला साधूच्या हवाली केले. पण साधूचे समाधान झाले नाही. त्याने मंगलियाला पोटावर झोपण्यास सांगितले. त्या वृद्धेच्या हातून त्याच्या पाठीवर अग्नी पेटवून घेतले. त्यानंतर ती दुःख करत आपल्या घरात गेली. थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाला. साधूने त्या म्हातारीला हाक मारली व म्हणाला, तू आपल्या पुत्राला हाक मार, म्हणजे त्यालाही प्रसाद ग्रहण करता येईल. ती म्हणाली, महाराज, आता त्याला हाक मारायला सांगून मला अधिक कष्ट देऊ नका. पण साधूने तिचे काही ऐकले नाही. मग तिने मंगलियाला हाक मारली तर काय, तो बाहेरून धावत हसत आला. त्याला सुखरूप पाहून तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिने साधूला अनन्य भावे नमस्कार केला. त्याची क्षमा मागितली. तो प्रसन्न झालेल्या हनुमंताने साधू वेश टाकून तिला मूळ रूपात दर्शन दिले. आपल्या आराध्य दैवताला आपल्या दारात प्रकट झाल्याचे पाहून ती वृद्ध खूप धन्य झाले. हनुमंत हा रुद्रावतार आहे.
मंगल प्रदोष व्रत केल्याने शिव पार्वती आपल्या भक्तांना अशाच प्रकारे आशीर्वाद देऊन कृतार्थ करतात. आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. विवाह जमण्यास अडथळे, वैवाहिक समस्या, नोकरी विषयक समस्या यासाठी कॉल करू शकता. संपर्क 75 88 57 90 20.